आजची आपली एक डिनर रेसिपी आहे आणि ती इतकी टेस्टी आहे की तुम्हाला कोणत्याही टायमिंगला दिली तरी तुम्ही आवडीने खातात. हे बनवणंही खूप सिंपल आहे आणि तुम्हाला आवडेल त्या भाज्या तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता आणि मी एक मसाला यूज केलेला आहे ही रेसिपी अजून इंटरेस्टिंग बनवण्यासाठी. ते तुम्हाला मी नंतर सांगणारच आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या आपल्या रेसिपीचं नाव आहे आलू मटर पुलाव आणि तो मी कढईमध्ये बनवणार आहे. मी हा पुलाव बनवण्यासाठी 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहे. 1 वाटी ओले मटार घेतलेले आहेत. 2 मीडियम साईजचे बटाटे मोठे-मोठे कट करून घेतलेले आहेत. 1 टोमॅटो उभा कट केलेला आहे. 1 शिमला मिरची कट करून घेतलेली आहे आणि 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही मोठ्या-मोठ्या कट करू शकता किंवा छोट्या-छोट्या साईजमध्ये देखील कट करू शकता. हा पुलाव बनवण्यासाठी आपल्याला काही खडे मसालेही घ्यायचे आहेत. ज्याच्यामध्ये मी 1 तमालपत्र घेतलेला आहे, 1 दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 1 दगडफूल आणि 1 मोठी इलायची घ्यायची आहे. 3 ते 4 आपल्याला लवंगा आणि 3 ते 4 मिरी घ्यायची आहे. आलू मटर पुलाव बनवण्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की आपल्याला टाकायचं आहे 2 चमचा तेल आणि तेल गरम झालं की आपल्याला अर्धा चमचा जिरी टाकायची आहे. जिरी छान तडतडली की आपल्याला तमालपत्र आणि दालचिनी टाकायची आहे. बाकीचे खडे मसाले देखील आपल्याला आता टाकून घ्यायचे आहेत. पण बऱ्याच वेळा पुलाव किंवा बिर्याणी खाताना इलायची किंवा मिरी दाताखाली येते आणि आपला खाण्याचा मूडच जातो. तसं होऊ नये म्हणून मी हे एक डिव्हाइस Amazonवरून ऑर्डर केलेलं आहे. ज्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता. याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत ते टाकायचे आहेत आणि नंतर ते भातामध्ये टाकले की त्याचा फ्लेवरही भातात ॲड होईल आणि खाताना ते दाताखाली येणार नाही. आता आपल्याला त्याच्यामध्ये चिरलेली मिरची टाकायची आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे चिरलेला कांदा आणि तेलामध्ये आपल्याला कांदा छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतला आहे. कांद्याचा कलर चेंज झालेला आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची आहे. मला आलं फारसं आवडत नाही. त्यामुळे मी फक्त लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता आपण याच्यामध्ये एक करत सगळ्या भाज्या टाकून घेऊया आणि त्या याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आधी मी चिरलेली शिमला मिरची टाकलेली आहे. ती थोडीशी परतून घेतलेली आहे. त्यानंतर चिरलेला बटाटा टाकलेला आहे. तो देखील व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. नंतर चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि टोमॅटो पटकन शिजला जावा त्यासाठी आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि हे परत एकदा आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. आपल्या सगळ्या भाज्या टाकून झालेल्या आहेत. मटार आपण नंतर टाकूया कारण तो भातामध्ये व्यवस्थित शिजतो. आधी शिजवून घेण्याची गरज नाही. आणि आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकून घेऊया. आता मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. चिमूटभर आपल्याला हिंग टाकायचा आहे आणि हा आपला पुलाव खूप जास्त टेस्टी बनवण्यासाठी याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे पावभाजी मसाला टाकायचा आहे आणि त्यानंतर टाकायचा आहे 1 चमचा लाल तिखट. आता हे सगळे मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचे आहेत. आता मी याच्यामध्ये मटार टाकत आहे आणि मटार आपल्याला सगळ्या भाज्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आपल्या सगळ्या भाज्या आणि सगळे मसाले टाकून झालेले आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. जेवढा आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच्या 1.5 पट पाणी मी याच्यामध्ये टाकत आहे. म्हणजे जर 1 कप आपण तांदूळ घेतलेला असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला 3 कप पाणी टाकायचं आहे. हे पाणी आपल्याला उकळू द्यायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेला तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचा आहे.
मी बिर्याणीचा बासमती राईस यूज करत आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल तो तांदूळ यूज करू शकता. आता हा तांदूळ याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस टाकणार आहे. कारण लिंबाचा रस टाकल्यामुळे आपला राईस छान मोकळा होईल. आता कढईवरती झाकण ठेवायचं आणि 7 ते 8 मिनिटासाठी पुलाव शिजू द्यायचा आहे. 8 मिनिटानंतर आपल्याला पुलाव शिजला आहे की नाही हे चेक करायचं आहे आणि जर गरज असेल तर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता परत एकदा कढईवरती झाकण ठेवायचा आणि 4 ते 5 मिनिटासाठी पुलाव शिजू द्यायचा आहे. 5 मिनिट झालेला आहे. आपला मस्त पुलाव तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये मसाल्याचं जे डिव्हाइस टाकलं होतं मी ते काढून घेत आहे आणि आता आपल्याला असा गरमागरम पुलाव सर्व करायचा आहे. नमस्कार मंडळी, माझं नाव गौरी आहे आणि जर तुम्ही आत्तापर्यंत हा व्हिडिओ बघत असाल तर तुमचे खूप आभार. या आणि अशा अनेक व्हिडिओंसाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. मी पुलाव एका प्लेटमध्ये काढलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आणि मस्त तूप टाकायचं आहे. या प्रकारचा पुलाव खूप टेस्टी लागतो. तुम्हाला खूप जास्त आवडेल, त्यामुळे नक्की बनवून पहा आणि कसा वाटला मला कमेंट करून सांगा.